तर अजित पवारांविरोधात केलेली टीका ही राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली आहे। राष्ट्रवादीच्या निशाण्यावर शिवतारे बघायला मिळाले। शिवतारे यांनी अजित पवारांवर टीका केली, मात्र अजित पवारांवर केलेली टीका ही राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली आहे। याला आवरा, आणि जर हा आवरलाच जात नसेल तर याची अवकात, याची लायकी आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये यांनी याचं डिपॉझिट वाचून दाखवावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याला चॅलेंज आहे। तू अजितदादावर भुंकण्याचा प्रयत्न करू नकोस। तुझा उन्मत्तपणा, तुझा उर्मटपणा, तुझा हलकटपणा हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। त्यामुळे तुझी पायरी ओळखून तू वाग। आज तू बोलण्याचा कहर केलाय, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय शिवतारेला त्याची अवकात दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। पवार कुटुंबावर तेव्हा सांगितलं होतं की तुझा आवाका किती, तू बोलतो किती, कुणासमोर बोलतो, तुला आता तू निवडून कसा येतो हे तुला दाखवतोस। हे त्यावेळी शिवसेना पक्षाचं तिकीट घेऊन सांगून शिवतारेंना पाडलेले, आणि आता जर त्यांना अपक्ष उभं राहायचं असेल तर त्यांनी उभं राहावं ना। आज त्यांना कळेलच, सांगून पाडणारा नेता अपक्ष उभा राहिल्यानंतर तर मग ज्या मागच्या वेळी जेवढ्या फरकाने पडले त्याच्या दुपटीने फरकाने, म्हणजे डिपॉझिट जप्त होईल शिवतारेंचं, अशा पद्धतीने ते पडतील। बांद्र्यामध्ये 2 वेळा पराभव झाला, पुरंदरच्या जनतेनं तिथून हाकलून दिलं। असे विजय शिवतारे हे माध्यमामध्ये आव्हान निर्माण करू शकतात, जनतेमध्ये नाही। विजय शिवतारे, मागच्या वेळी तुमचा सांगून आम्ही पराभव केला होता, आता वेळी सांगून तुमचं डिपॉझिट जप्त करू। तुम्हाला पुनश्च पराभवाच्या हार्दिक शुभेच्छा। अजित पवारांवर केलेली टीका आता राष्ट्रवादीला चांगलीच जिव्हारी लागली आहे। शिवतारेंवर निशाणा साधलाय राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी। परिवारवाद बाद झाला, पवार विरुद्ध पवार नको, पवारांना मतदान करू नका, मग ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही हरवायची का, अशा प्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारू शकते। त्यामुळे आता वेळ आलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आपल्या वाचाळवीर शिवराळ नेत्यांना त्वरित कारवाई करण्याची वेळ आलेली आहे। महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भाजप असेल, आम्ही अत्यंत संयम आणि मर्यादा आम्ही दोन्ही पक्षांनी आतापर्यंत बाळगलेली आहे।